नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, जसं आपली माझी लाडकी बहीण योजना ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे, त्या योजनेनंतर महिलांसाठी आपण म्हणू शकतो की महाराष्ट्र सरकारने भरपूर अशा योजना आपल्यासमोर आणून ठेवलेल्या आहेत। त्यापैकीच आज आपण एक नवीन योजना पाहणार आहोत, ती म्हणजेच काय, तर महाराष्ट्र राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत। म्हणजेच काय मित्रांनो, की ज्या महिलांना आपल्या स्वतःचा उद्योग, स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे आणि त्यासाठी भांडवल हवं आहे, तर ते थोडक्यात भांडवल अनुदान स्वरूपात मिळणार आहे। तर मित्रांनो, काय आहे हा GR, काय आहे सगळ्या अटी, काय आहेत कागदपत्रे, अर्ज कसा करायचा, या संदर्भात हा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD आणि अशाच प्रकारचे नवीन योजनांचा जर तुम्हाला पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। मित्रांनो, सुरुवात आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर अशा प्रकारे मित्रांनो, ही प्रस्तावना आहे। प्रस्तावनामध्ये पूर्णपणे खूप मोठी आहे। याच्यामध्ये थोडक्यात सांगितलेलं कशा प्रकारे काय हा स्वरूप असणार आहे। आपण हे वाचत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल। यामध्ये शासन निर्णय काय झाला आहे की राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यामध्ये राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। यानुसार मित्रांनो, योजनेचे उद्दिष्ट काय आहे, तर महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला पाठबळ देणे, म्हणजेच जे नवीन उद्योग आहेत त्यांना पाठबळ देणे। राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सला व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेचे अर्थसहाय्य करणे, म्हणजे तुम्हाला एक वेळ अर्थसहाय्य होणार आहे, कर्ज स्वरूपात होणार आहे। राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे, महिला स्टार्टअप्सच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे। या योजनेतील एकूण तरतुदीच्या 25% इतकी रक्कम शासनाच्या विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील महिलांकरता राखीव ठेवण्यात येईल। राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सला त्यांच्या उलाढालीनुसार किमान 1 लाख ते कमाल 25 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल। तर अशा प्रकारे मित्रांनो, हे ह्या योजनेची उद्दिष्ट आहेत। योजनेतील लाभार्थीची पात्रता काय असणार आहे आता बघूया आपण थोडक्यात। तर उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, भारत सरकार मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स, म्हणजे ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांनाच फक्त हे अनुदान मिळणार आहे। सदर स्टार्टअप्समध्ये महिला संस्थापक, सहसंस्थापक यांचा किमान 51% वाटा असणं आवश्यक आहे। महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स किमान 1 वर्षापासून कार्यरत असावा, म्हणजे मागील 1 वर्षापासून तुम्ही हे जो काय तुमचा बिझनेस आहे, जो काय तुमचा जोडधंदा आहे, जे काय असेल तुमचं चालू असावं। महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सची वार्षिक उलाढाल 10 लाख ते 1 कोटीपर्यंत असावी। त्यानंतर महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स यांना राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा। त्यानंतर सदर योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे। म्हणजे ह्या छोट्याच पात्रता ज्या आहेत, यामध्ये असं कोणती मोठ्या पात्रता दिलेल्या नाही आहेत। म्हणजेच काय, तर आपला हा जो व्यवसाय तो थोडा 1 वर्षापेक्षा जुना असावा आणि जे तुमचं वार्षिक उत्पन्न आहे ते 1 लाख ते 1 कोटीपर्यंत असावं असं यांनी सांगितलं आहे। आता ही योजना करण्यासाठी, योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जी वेबसाईट दिसते www.msins.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला अर्ज जो आहे तो निःशुल्क भरायचा आहे। हे अर्ज कसा भरायचा, काय भरायचं याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ वेगळा येईल मित्रांनो। त्यासाठी आपल्या चॅनलवरती पूर्णपणे व्हिडिओ पाहत राहा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा। अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव, कंपनी नोंदणी प्रमाणपत्रे, त्याच्यानंतर मान्यताप्राप्त इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतील। ते कागदपत्रे काय तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येतील। प्राप्त अर्जापैकी आश्वासक, नाविन्यपूर्ण व प्रभावी स्टार्टअप्सला प्राधान्य देण्यात येईल, म्हणजे त्याच्यामध्ये सिलेक्शन होणार मित्रांनो। जर तुमचा स्टार्टअप्स हा खरंच वेगळा असेल आणि रोजगार देणारा असेल तर त्यांना इथे तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे मित्रांनो, ही पूर्णपणे आपण म्हणू शकतो ही योजना आहे। या योजनेमार्फत तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर नवीन स्टार्टअपसाठी इथे तुम्हाला अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओवरती जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। तर मित्रांनो, पुन्हा व्हिडिओ अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।